समजा तुम्ही खूप मनापासून आणि अत्यंत प्रेमाने तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला एक भेटवस्तू देता. मग ते सोन्याचं ब्रेसलेट असेल किंवा अंगठी असेल. जेव्हा तुम्ही ती भेटवस्तू त्यांना देता, तेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता. पण जर काही दिवसांनी तुम्हाला समजलं, की तुम्ही तुमच्या पार्टनरला दिलेलं प्रेमाचं प्रतीक कायद्याच्या नजरेत प्रेम नाहीये, तर एक उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नावरती तुम्हाला सरकारला टॅक्स मोजावा लागेल, तर तुम्हाला कसं वाटेल? नक्कीच तुम्हाला खूप वाईट वाटेल. कारण इथे प्रश्न पैशांचा नाहीये, तर तुमच्या भावनांचा आहे. अलीकडेच बंगलोरमधील अखिलेश आणि अनुराग या समलिंगी जोडप्याची अशीच एक भावनिक गोष्ट समोर आली आहे. गेल्या 7 वर्षांपासून ते एकमेकांसोबत राहत आहेत. IIT मधून त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलंय आणि दोघांनी मिळून स्वतःचं घर सुद्धा खरेदी केलंय. त्यांच्या रिलेशनशिपच्या अॅनिव्हर्सरीला अखिलेशने त्याच्या वडिलांकडून मिळालेलं कुटुंबाचा वारसा असलेलं एक साधारण ₹1,15,500 सोन्याचं ब्रेसलेट अनुरागला गिफ्ट केलं. आता जेव्हा रिटर्न भरायची वेळ आली, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की त्या सोन्याच्या ब्रेसलेटवर त्यांना तब्बल 25% टॅक्स अधिक सरचार्ज आणि सेस भरावा लागेल. का? कारण कायद्याच्या नजरेत ते एकमेकांचे नातेवाईक नाहीये किंवा पती पत्नी नाहीये. म्हणूनच आता या जोडप्याने कर्नाटक हायकोर्टात आणि मुंबईच्या पायो आणि विवेक या जोडप्याने बॉम्बे हायकोर्टात या नियमाविरुद्ध सरकारकडे दाद मागितली आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वादाची कायदेशीर आणि तितकीच भावनिक बाजू अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, अनेक लोकांना वाटू शकतं की हा विषय केवळ मूठभर लोकांचा आहे. पण जर आकडेवारी पाहिली तर ते काहीतरी वेगळंच सांगते. जर एक अधिकृत अंदाज पाहिला तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 7 ते 8% लोकसंख्या ही LGBTQ+ कम्युनिटीची आहे. म्हणजेच कोट्यावधी लोक या कॅटेगरीमध्ये येतात. आणि आज जर तुम्ही मुंबई, पुणे, बंगलोर किंवा दिल्ली सारख्या मेट्रो सिटीजमध्ये पाहिलं तर तिथे समलिंगी जोडपे किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांची लोकसंख्या खरंच खूप झपाट्याने वाढते. इतकंच नाहीये तर भारताचं कॉर्पोरेट क्षेत्र सुद्धा या बदलाचा स्वीकार करत आहे. आज टाटा, इन्फोसिस किंवा ॲक्सेंचर सारख्या मल्टीनॅशनल कंपन्या त्यांच्या समलिंगी कर्मचाऱ्यांच्या पार्टनर्सना डोमेस्टिक पार्टनर्स म्हणून हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिकल लिव्हचा बेनिफिट दिलाय. इनफॅक्ट मॅट्रिमोनियल साईटवर सुद्धा समलिंगी जोडीदार शोधण्याचे पर्याय उपलब्ध केले जाते. त्यामुळे मित्रांनो, आज समाज बदलतोय, कॉर्पोरेट जग बदलतंय, मग टॅक्स कायदा का बदलत नाहीये? आणि हाच मुख्य प्रश्न या जोडप्यांनी कोर्टात उपस्थित केलाय. आता आपण इन्कम टॅक्सच्या त्या नियमाकडे वळूया जो या जोडप्यांच्या आड येतो. तो म्हणजे सेक्शन 56(2)(10), नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट मधला सेक्शन 92. आता हा सेक्शन काय सांगतो की जर तुम्हाला ₹50,000 जास्त किमतीचं गिफ्ट मिळालं असेल तर तुम्हाला त्यावरती इन्कम टॅक्स भरावा लागेल. पण जर हेच गिफ्ट तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून मिळालं असेल तर त्यावरती एकही रुपयाचा टॅक्स भरावा लागणार नाही. आणि नातेवाईकांच्या व्याख्येत सर्वात पहिला शब्द येतो स्पाऊस, म्हणजेच पती किंवा पत्नी. आता कागदावर हा नियम खूप सोपा वाटतो, पण समलिंगी जोडप्यांसाठी हा नियम एक खूप मोठी भावनिक आणि आर्थिक भिंत ठरते. अखिलेश आणि अनुराग यांचे वकील कोर्टात म्हणाले की जेव्हा एखादी विवाहित स्त्री किंवा पुरुष एकमेकांना कोट्यावधी रुपयांचे गिफ्ट देतात तेव्हा सरकार त्यांच्या प्रेमाचा आदर करतो आणि ते टॅक्स फ्री ठेवतो. मग केवळ समलिंगी आहोत म्हणून एकमेकांना दिलेल्या गिफ्टवरती टॅक्सचा दंड का? आणि हे संविधानाच्या आर्टिकल 14 म्हणजेच समानतेचा अधिकार आणि आर्टिकल 15 भेदभावास मनाई या दोन्ही आर्टिकल्सचा भंग आहे असा युक्तिवाद त्यांनी कोर्टासमोर केला. जर स्पाऊस या शब्दाची व्याख्या ऍक्टमध्ये स्पष्ट केलेली नाहीये तर मग त्यात समलिंगी जोडप्यांचाही समावेश असावा असं त्यांनी मत कोर्टासमोर मांडलंय. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जुलै 2026 मध्ये बॉम्बे हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांची भूमिका अत्यंत कडकपणे मांडली. डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की इन्कम टॅक्स ऍक्ट हा केवळ कर गोळा करण्याचं काम करतो. भारतात हिंदू मॅरेज ऍक्ट किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत समलिंगी विवाहाला अजूनही कायदेशीर मान्यता मिळालेली नाही.
त्यामुळे जोपर्यंत मुख्य कायदा बदलत नाही तोपर्यंत इन्कम टॅक्स ऍक्ट स्वतःहून कोणालाही पती पत्नी मानू शकत नाही. त्यांचा दुसरा युक्तिवाद असा आहे की जर आज कोणत्याही दोन व्यक्तींना किंवा लिव्हिंग पार्टनर्सला आम्ही एकत्र राहतो या कारणावरून जर ही कर सवलत दिली तर भविष्यात काळा पैसा पांढरा करण्यासाठी किंवा कर चुकवण्यासाठी या सवलतीचा गैरवापर सुरू करतील. आम्ही लिव्हिंग पार्टनर्स आहोत, एकत्र राहतो असं सांगून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार टॅक्स फ्री होतील आणि यामुळे देशाच्या महसुलाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. हायकोर्टाचा निर्णय काय येईल हे 30 जुलै 2026च्या पुढील सुनावणीत स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत भारतातील लिव्हिंग पार्टनर्सनी किंवा समलिंगी जोडप्यांनी काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून त्यांना कायदेशीर नोटीस येणार नाही हे आपण समजून घेऊया. सर्वात पहिलं आहे की गिफ्टची मर्यादा पाळा. जर तुम्ही एकमेकांना कोणतेही गिफ्ट देत असाल किंवा पैसे देत असाल तर त्याची किंमत 50,000च्या आत ठेवा. दुसरं आहे की लोन डॉक्युमेंट तयार करा. जर तुम्ही एखादी मोठी रक्कम एकाच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पाठवत असाल तर ते गिफ्ट न दाखवता त्याला व्याजमुक्त कर्ज म्हणून दाखवा आणि त्याचं डॉक्युमेंटेशन तयार ठेवा. आणि तिसरं आहे की जॉईंट इन्व्हेस्टमेंट. घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना दोघांच्या वैयक्तिक अकाउंटमधनं पैसे ट्रान्सफर करा जेणेकरून बेनामी प्रॉपर्टी किंवा अनधिकृत गिफ्टचे क्लॉजेस तुम्हाला ऍप्लिकेबल होणार नाही. मित्रांनो, हा लढा केवळ एका सोन्याच्या ब्रेसलेट पुरता मर्यादित नाहीये, तर हा लढा देशातील बदलत्या नातेसंबंधांना कायद्याच्या चौकटीत जागा मिळवून देण्याचा आहे. एका बाजूला या जोडप्यांची भावना आहे की आमच्या प्रेमावर टॅक्स का लागतो, तर दुसऱ्या बाजूला देशाच्या टॅक्स सिस्टीमची सुरक्षा आहे की या सवलतीचा गैरवापर कसा रोखावा. आता मला तुम्हाला विचारायचंय की तुमचं याबद्दल मत काय आहे, की भारतात लिव्हिंग पार्टनर्सना समलिंगी जोडप्यांना पती पत्नी सारखे टॅक्स बेनिफिट्स मिळायला हवे की टॅक्स डिपार्टमेंटची भीती खरंच योग्य आहे. तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. अँड येस, जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आर्थिक जागृती या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.